पृथ्वी प्रदक्षिणा. कैलास पर्वतावर भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांनी विधीच्या विधानाप्रमाणे श्री गणेश व कार्तिकेय यांच्यात पृथ्वी प्रदक्षिणा करण्याची स्पर्धा आयोजिली. जय भोलेनाथ, जय पार्वती. पार्वती, आपण जाणतोच की रिद्धी सिद्धीचा विवाह श्री गणेशाबरोबर व्हावा हे विधीचे विधान आहे. पण आपल्याला कार्तिकेय बाबतही काही विचार करायला हवा. होय स्वामी, रिद्धी आणि सिद्धीला मी मनोमन पुत्रवधू मानलं आहे. त्यानुसार आता आपणच मार्ग सुचवावा. इच्छा तिथं मार्ग. असं करूयात, कार्तिकेय आणि श्री गणेश यांच्यात पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा लावूयात. जो कोणी प्रदक्षिणा संपवून अगोदर येईल त्याचा विवाह आधी होईल. अगदीच रास्त योजना आहे. असंच करूयात. योजना ठरते आणि एका शुभ मुहूर्तावर पृथ्वी प्रदक्षिणेच्या स्पर्धेसाठी माता पित्याच्या इच्छेनुसार कार्तिकेय आपले वाहन मयुरावर बसून तर श्री गणेश मूषकावर बसून सज्ज होतात. कार्तिकेय वायू वेगे पृथ्वी प्रदक्षिणेसाठी प्रस्थान करतात. कार्तिकेय जय. देवगणांच्या जय जयकारात कुमार कार्तिकेय स्पर्धेसाठी पृथ्वी प्रदक्षिणेस निघतात. पण इकडे श्री गणेश द्विधा अवस्थेत चिंतित होतात. कारण मयुरावर बसून निघालेले कार्तिकेय मोराच्या वेगासमोर मूषकाचा वेग कसा सामना करणार या चिंतेत असतानाच त्यांना एक युक्ती सुचते. इकडे कार्तिकेय प्रदक्षिणा करताना देवर्षी नारद मुनी विश्वसंचार करीत असताना कार्तिकेयांना भेटतात. नारायण नारायण. कुमार कार्तिकेय, पृथ्वी परिक्रमेच्या या प्रतियोगितेत विजय तुमचाच होणार हे निश्चित. असे का म्हणत आहात देवर्षी नारद? त्यात काय आहे? अहो, कुठे तुमचा मयूर वाहनाचा वायुवेग आणि कुठे लंबोदराच्या मूषक वाहनाचा वेग. त्यामुळं नारायण नारायण. तरीही श्री गणेशाचाच विजय व्हावा अशी माझी इच्छा आहे. नारायण नारायण नारायण. अशा प्रकारे नारदांचे संभाषण होते आणि इकडे श्री गणेश नंदीशी विचार विनिमय करतात आणि मनाशी स्वगत करतात. एक तर हा मूषक मला पृथ्वी प्रदक्षिणा घडवू शकेल का हीच मला चिंता आहे. काहीतरी युक्ती करायला हवी. काय करावं बरं? पृथ्वी प्रदक्षिणेची ही स्पर्धा जी आम्ही करतोय माता पित्यांच्या इच्छेसाठी. होय, माता पिता ठरलं. अहो, कुठल्याही बालकाचं जग हे त्याच्या माता पित्याभोवती सामावलेलं असतं. शास्त्रातही मातेला पृथ्वी आणि पित्याला आकाश म्हटलं आहे. त्यामुळे आता माता पित्याची प्रदक्षिणाच पृथ्वी प्रदक्षिणे समान असेल. चला मूषकराज, तुमचंही काम सोपं करतो. अशा प्रकारे युक्तीने श्री गणेशही पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सज्ज होतात व मूषकावर बसून माता पित्याभोवती अर्थात कैलासपती शिवशंकर व माता पार्वती भोवती प्रदक्षिणा आरंभ करतात.
त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्याच्च द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देवं त्वमेव सर्वं मम देव देवं. श्री शिवाय नमस्तोभ्यं. 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 माता पित्याचे नामस्मरण गुणगौरव करत 3 प्रदक्षिणा करून श्री गणेश माता पित्यास वंदन करून थांबतात. नंतर कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून येतात. प्रत्यक्ष भगवान शिवशंकर श्री गणेशाच्या बुद्धी कौशल्यावर प्रसन्न होऊन या प्रतियोगितेत अर्थात स्पर्धेत श्री गणेशाला विजयी घोषित करतात. कार्तिकेयालाही आनंद होतो. श्री गणेशाचा जय जयकार होतो. श्री गणेश की जय. श्री गणेशाचा विजय असो.